नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलजा पाटील मॅडम आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते. कसे आहात? अभ्यास करतात ना? करायलाच पाहिजे. भूमिती शिकणारे आज आपण आजपासून. आणि आपलं पहिलं प्रकरण आहे समृक्त. समृद्धतेसाठी आपल्या पाठीमागचा उजळणीचा भाग म्हणून या ठिकाणी बघा एक सूत्र लिहून घेतलेलं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. तुम्ही जवळजवळ 5वी पासून हे सूत्र अभ्यासता आहात. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. ह्या सूत्राचा उपयोग करून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. तर या क्षेत्रफळाच्या या सूत्राच्या अनुषंगानेच आपण काय करणार आहे, दोन त्रिकोणाची समरूपता अभ्यासणार. दोन त्रिकोणाची समरूपता अभ्यासणार. एकरूपता आपण अभ्यासलेली 7वीच्या वर्गातच. एकरूपता म्हणजे पूर्ण लांबी रुंदी दोन त्रिकोण जर कट करून एकमेकावर पूर्णपणे ठेवले तर ते एकमेकाशी तंतोतंत जुळत असेल तर ते एकरूप झाले. समरूप कशाला म्हणायचं ते नववीत आपण बघितलेलं आहे. आता इथं पहिल्यांदा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपण बघणार. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बघणार आहे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, मी दोन त्रिकोण काढले. हे बघा, हा त्रिकोण एबीसी आहे. याची ही उंची म्हणजे एखाद्या शिरोबिंदूतून जेव्हा आपण लंब टाकतो तेव्हा ती त्या त्रिकोणाची उंची असते. या शिरोबिंदूतून टाकणार. आपण बी मधून सुद्धा लंब टाकू शकतो आणि सी मधून सुद्धा लंब टाकू शकतो. आणि त्याचा पाया म्हणला मी B1 म्हणलंय, उंचीला H1 म्हणलंय. आता या दुसऱ्या त्रिकोणाची उंची काय म्हणली, H2, पाया B2. हे अंतर कसे वेगवेगळी आहे. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहायचं. गुणोत्तर याचा साधा सरळ मराठी अर्थ भागाकार असा. आता या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर लिहायचं म्हणजे आता कुठले दोन त्रिकोण आहेत, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहायचं. क्षेत्रफळाला आपण एरिया म्हणजे ए शब्द वापरणार आहे. एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR. बरोबर. बघा, आता हे दोन त्रिकोणाचा भागाकार आपण घेतोय. मग आपण दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणण्याऐवजी ए शब्द टाकला. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR. बरोबर शब्दाची तर बरोबर समोर रेषा आली पाहिजे. काय येणार, एबीसीचं क्षेत्रफळ या सूत्रानुसार 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग डायरेक्ट मी पायाचं नाव घेते. पाया आहे BC गुणिले उंची आहे AD. खाली पण तेच करूया. त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ म्हणजे 1/2 गुणिले पाया आहे QR आणि उंची आहे PS. बघा, आता या ठिकाणी 1/2 कॉमन असल्यामुळे ते कट झालं. 1/2 कॉमन असल्यामुळे ते कट झालं. राहिलं काय आलं, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आलं, पहिल्या त्रिकोणाचं पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाची पाया गुणिले उंची. आता मी ते H आणि B च्या स्वरूपात लिहिते. म्हणजे याचा पाया आहे B1 गुणिले उंची आहे H1 भागिले B2 गुणिले H2. हे आपण असं सुद्धा लिहू शकतो, B1 भागिले B2 गुणिले H1 भागिले H2. अशा पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे काय सिद्ध झालं याच्यावरून, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे काय असतं, तर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. आता समजा पहिली अट, आता आपल्याला समजा त्यांनी अशी अट दिली की या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. उंची समान दोन त्रिकोणांची, मग त्यांचं क्षेत्रफळ काय येईल रे, क्षेत्रफळ काय येईल उंची समान असेल तर. बघा, उंची समजा दोन्हीची 4 सेमी असेल. मी तर 4 ला 4 घेतलं, 4 ला 4 कट होऊन जाणार. तो उंची निघूनच जाणार. राहणार फक्त काय, जो पाया आहे दोन पायांचा भागाकार फक्त राहणार. आता इथे बघूया, परत आपण लिहूया. एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR. बरोबर. उंची समान आहे म्हणजे इथं काय येणार, B1 गुणिले उंची समान आहे. मी त्याला दोन्हीलाही काय करते, याच्याच शब्द वापरते. सारखी उंची दोन्हीला H शब्द वापरते किंवा H1 वापरा, H2 वापरा. कुठलं अक्षर असलं पण सारखं असतं. मग काय आलं रे, B1 भागिले म्हणजे दोन त्रिकोणांची उंची जर सारखी असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे त्यांच्या पायाचं गुणोत्तर असतं. त्या दोन्हीच्या पायाचा जो भागाकार करून जे उत्तर येईल ते असतं. आता आपली ही पहिली अट झाली. आता समजा
उंची समान घेतली, आता समजा पाया समान असेल तर काय येईल? समजा पाया समान आहे तर याच्याच पद्धतीने परत सोडवूया. असंच येणार एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर. आता बघा, आता पायासारखा आहे, पायाला फक्त मी B शब्द वापरते, इथं H1 तसंच राहणार, इथं B शब्द वापरते, इथं H2 तसंच राहणार. B ला B कॅन्सल झालं, काय उत्तर आलं आपल्याला? H1 भागिले H2. बघा, 2-3 कन्सेप्ट या ठिकाणी आपल्या क्लिअर झाल्यात. जर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल तर ते काय असतं? पहिल्याचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्याचा पाया गुणिले उंची. जर उंची समान असेल तर फक्त पायाचं गुणोत्तर येणार आणि पाया समान असेल तर काय येणार? उंचीचं गुणोत्तर येणार. एवढ्याच टॉपिकवर तुम्हाला 1 मार्काचं 1 आणि 2 मार्कामध्ये असे 2-3 गणित समाविष्ट आहेत. आता एक उदाहरण तुम्हाला सोडवून देते याच्या संबंधी. या ठिकाणी बघा, आता हे उदाहरण लिहिलेलं आहे मी आणि हे आकृती काढलेली. आपण जसं मराठी हिंदी वाचतो ना तशी आकृती आपल्याला वाचता यायला पाहिजे. म्हणजे आता ठिकाणी या ठिकाणी बघा, ही आकृती काय आहे? ABC त्रिकोण दिसतोय बरोबर, त्याचा पाया आहे BC. दुसरा जर त्रिकोण बघितला DBC, तो नीट बघा, त्याचा पाया पण BCचा आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचा पाया एकच आहे. या आधी आकृती आपल्याला व्यवस्थित लक्षात आली पाहिजे. बघा, इथं A बिंदूतनं इथं ह्या BC वर हा पण त्रिकोण उभा आहे, हा पण त्रिकोण उभा आहे, दोन्हीचा पाया एकच आहे. आता ABC ची ही लंब उंची आहे, या त्रिकोणाची ही लंब उंची. ठीक आहे, हे लक्षात आलं आपल्या. या दोन्ही त्रिकोणांचा पाया एकच आहे, पाया समान. बघा, पाया समान आहे, तर पाया समान आहे. ठीक आहे, आता गणित काय बघूया. AE लंब BC, ही AE रेषा BC ला लंब आहे आणि DF कशाला लंब आहे? ती पण BC लाच लंब आहे. हा रेषाखंड आपण असंच पुढे वाढवलेला आहे. तुम्ही तो BC वाचा, BF वाचा, कसाही वाचला तरी चालतो. आणि काय देताना त्यांनी दिली? AE ही उंची 4 दिली आणि DE ही काय केलेली आहे? ती उंची काय दिलेली? 6 दिलेली. सॉरी, इथे DE नसणार आहे, हा DF 6 दिले. या ठिकाणी काय केलेले? DF तुम्हाला 6 दिलेलं आहे. DF 6 दिले, दोन्ही उंच्या दिल्या, पाया समान आहे. काय विचारलंय? एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण DBC. बघा, BC कॉमन आलं दोन्ही. हे सूत्रात सुद्धा बघा, आकृती नसली तरी लक्षात येते, याचा पाया सारखा आहे. मग याचं क्षेत्रफळ काढायचं सांगितलं. आता काय येणार आहे याचं क्षेत्रफळ? बघा, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण DBC बरोबर, दोन्हीचा पाया सारखा आहे. म्हणजे याचं क्षेत्रफळ म्हणजे फक्त काय येणार? उंचींचा भागाकार. काय येणार आहे ती उंची? AE भागिले त्या त्रिकोणाची उंची येते AE आणि त्या दुसऱ्या त्रिकोणाची उंची येते DF. कारण काय इथं फक्त लिहिणार? कारण महत्वाचं, पाया समान, पाया समान. प्रश्न दिलाय त्यांनी पाया समान, त्यामुळे तो लिहायची गरजच नाही बरोबर. आता किमती फक्त घालायच्या. AE ची किंमत आहे 4, DF ची आहे 6, 2 4 2 6 झालं. 1 किंवा 2 मार्काचं उदाहरण आहे हे. फक्त हे लक्षात आलं पाया समान की तुम्ही 2 मिनिटात हे उदाहरण सोडवू शकताय. हे पहिलं उदाहरण घेतलं आपण. आता उदाहरण दुसरं. आता हे दुसरं उदाहरण बघा. आता या ठिकाणी त्यांनी तुम्हाला आकृती दिली, त्यानुसार आपण फक्त एवढा भाग सोडवलेला आहे. आता याच्यात त्यांनी काय म्हणलेलं आहे? त्रिकोण ABCच्या BC बाजूवर D बिंदू असा घ्या की DC बरोबर 6, BC बरोबर 15. म्हणजे हा त्रिकोण ABCच्या त्या BC बाजूवर D बिंदू असा घ्या की BC 15, म्हणजे BC बाजू मोठी आहे आणि DC ची बाजू आहे ती किती? 6, ती लहान आहे. असं तुम्हाला D बिंदू घ्यायला सांगितलंय. म्हणजे असा त्रिकोण तयार झालाय आणि तुम्हाला काय सांगितलंय? त्या तयार झालेल्या एकूण किती त्रिकोण तयार झाले बघा. आपल्याला मराठी सारखं ही आकृती वाचता आली पाहिजे. हा मूळचा एक ABC त्रिकोण बरोबर. त्यानंतर हा तयार झालेला छोटा ADC हा एक त्रिकोण तयार झाला आणि ABD हा एक त्रिकोण, 3 त्रिकोण आहेत.
या ठिकाणी किती त्रिकोण आहेत? 3 त्रिकोण आहेत. मोठा एक त्रिकोण आणि त्याच्या आतले छोटे 2 त्रिकोण. परंतु याची उंची मात्र काय आहे? एकच आहे. उंची मात्र एकच आहे. तिन्ही त्रिकोणाची उंची एक आहे, म्हणजे याची उंची समान. म्हणजे ह्या त्रिकोणांचे गुणोत्तर म्हणजे फक्त पायाचा भागाकार, पाया माहिती असला की विषय संपला. एकदम सोपं उदाहरण आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. फक्त पायाचं गुणोत्तर लिहायचं आहे आपल्याला. उंचीचा विषय संपलेला आहे. उंची तिन्हीची सारखीच आहे. मग आता ह्याचा आपल्याला त्यांनी पाया दिलाय का? तर बीसी पूर्ण दिलाय 15. परत कुठला दिलाय? डीसी 6 दिलाय. डीसी 6 सेमी दिलेलं आहे या ठिकाणी. हे अंतर 6 सेमी आहे. हे अंतर बरोबर. पूर्ण आहे 15 अंतर. मग राहिलं किती? बीडी अंतर किती असणार ते फक्त काढून घ्यायचं. काय येणार? बीडी बरोबर पूर्ण बीसी वजा डीसी. बीसी वजा डीसी म्हणजे 15 वजा 6. 15 वजा 6 किती येतंय? 9 येतंय. म्हणजे हे आपल्याला अंतर किती मिळालं? एवढं हे अंतर मिळालं, 9 सेमी मिळालं. ठीक आहे. आता पहिला त्रिकोण कुठला आहे? एरिया त्रिकोण एबीडी. एबीडी हा त्रिकोण घेतलाय बघा पूर्णपणे. एरिया ऑफ त्रिकोण एबीडी. त्याचं क्षेत्र हे लिहूया. एरिया ऑफ त्रिकोण एबीडी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. एबीसी बरोबर. एबीडीचा पाया काय येतोय? एबीडी या त्रिकोणाचा पाया येतोय बीडी. म्हणजे काय येणार इथं? बीडी भागिले एबीसी पूर्ण मोठा त्रिकोण. हा पण त्याच्यात समाविष्ट झाला. पूर्ण मोठा त्रिकोण त्याचा पाया काय येतोय? बीसी. बीसी बरोबर. बीडी किती आहे? आता आपण काढलंय बीडी बरोबर आहे 9 सेमी आहे. आणि बीसी किती आहे? पूर्ण 15. भाग जात असलाच घालवायचा नाही. घालवला जात नसेल तर तसंच ठेवायचं. इथं त्या पॉईंट मध्ये काढायची गरज नाही. 3 भाग जातोय. 3 त्रिक 9. 3 पासा 15 झालं. याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आलं? गुणोत्तर म्हणजे भाग घालवून आलेली संख्या 3/5. आता दुसरा त्रिकोण कुठला दिलाय त्यांनी? एरिया त्रिकोण एबीडी. त्रिकोण वरचा तोच आहे भागिले एडीसी. एडीसी लहान त्रिकोण घेतलाय. म्हणजे एरिया त्रिकोण एबीडी भागिले एरिया त्रिकोण एबीसी. तो पलीकडचा छोटा त्रिकोण एबीसी. बघा ए शब्द हे आकृतीवरून सुद्धा तुम्ही लिहू शकता. ए कॉमन आहे. उरलेले फक्त 2 पॉईंट लिहायचे. बीडी भागिले डीसी. आकृती नसेल तरी सुद्धा तुम्ही लिहू शकताय. थोडीशी प्रॅक्टिस व्यवस्थितपणे केली तर हे तुम्ही सहज करू शकताय. भूमिती बीजगणित स्कोरिंगला चांगले आहे. जास्त मार्क त्याची जर थोडी चांगली प्रॅक्टिस होणे गरजेचं असतंय. आता बीडी किती आहे? ए बीडी तो लहान त्रिकोण त्याचा पाया किती आहे? बीडी 9. आणि डीसी दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती आहे? डीसी 6. किती येते? भाग जाऊन 3 त्रिक 9. 3 दुनी 6. 3/2. बघा किती सोपं आहे. 2 स्टेप मधलं हे उदाहरण. 3 मार्काचं उदाहरण आहे. व्यवस्थितपणे हँडल केलं तर फास्ट व्यवस्थितपणे आपण सोडवू शकतो. तर 1.1 मधलं आता हे दुसरं उदाहरण आहे. तर या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण एकदम सोपं आहे. म्हणजे सोडून दिलं त्या पद्धतीचंच आहे. या उदाहरणात त्यांनी काय दिलेलं आहे? आकृती बघा. 2 त्रिकोण दिले. फक्त 2 त्रिकोण कसे दिलेले की हा त्याचा पाया कॉमन आहे. बघा हा त्रिकोण वाचा एबीसी आणि हा कुठला येणार? एडीबी किंवा एबीडी. त्याचा पाया कॉमन आहे त्याचा आणि उंची वेगवेगळी आहे. आणि आपल्याला काय विचारलंय त्यांनी? बीसी दिले. तुम्हाला बीसी दिले आणि काय विचारलंय? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एडीबी. एवढंच विचारलंय 2 त्रिकोणाचा. आता पाया समान म्हणजे फक्त काय येणार? उंचीचं गुणोत्तर येणार. फक्त काय येणार या ठिकाणी? उंचीचं गुणोत्तर येणार. दोन्हीचा पाया कसा आहे? समान आहे. एडी पण दिली त्यांनी. एडी 8 सेमी दिलेली आहे आणि ही बाजू आहे बीसी ती 4 सेमी. एडी बरोबर 8. सोपं आहे हे पण उदाहरण. फक्त
फक्त आकृती थोडीशी वेगळी आहे म्हणून घेतलं. मग काय येणार याचं उत्तर? उकल काय येणार? एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर ABC. त्याची उंची काय येते? BC. ए कॉमन आहे तो फक्त लिहायचं नाही. BC भागिले ABD ची उंची काय येते? BC भागिले AD. BC भागिले AD. आता BC ची किंमत किती आहे? 4 भागिले AD ची किंमत 8. भाग जातोय घालवायचा. 4 1 4 4 2 8. पहा साधं सरळ सोपं उदाहरण आहे. दोन त्रिकोण वरती एक AB ह्या रेषेच्या वर एक त्रिकोण आहे, खाली एक त्रिकोण आहे. त्याच्या मधली पायासारखा आहे दोन्हीचा. त्यामुळे आपण काय घेतलं? या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर म्हणजे फक्त उंचीचं गुणोत्तर घेतलंय. त्याची माप आपल्याला दिलेली आणि त्याचा भाग घालून 4 1 4 4 2 8 आपण 1/2 त्याचं उत्तर काढलेलं आहे. हे दुसरं उदाहरण. आता तिसरं उदाहरण पहा. तिसरं उदाहरण थोडस वेगळं असलेलं उदाहरण आहे. त्या उदाहरणामध्ये काय दिलंय ते आधी आकृती आपल्याला वाचता आली पाहिजे. इथं एकच त्रिकोण आहे. त्या आकृतीमध्ये एकच त्रिकोण. महत्वाचं गणित आहे अतिशय. PQR किंवा PRQ हा एकच त्रिकोण आहे. त्याचा हा जर पाया घेतला बघा, त्याच्यात 2 शिरोबिंदूतून आपण लंब टाकले उंचीचे. 2 शिरोबिंदूतून उंची काढलेली आहे. हा बघा एवढा गुलाबी खडून काढलेला तेवढाच त्रिकोण बघायचा. तर Q बिंदूतून ही उंची काढली QP आणि P बिंदूतून उंची काढली PS. म्हणजे या त्रिकोणाचं एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण 2 पद्धतीने लिहू शकतो. आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय? QT लांबी काढायची. QT काय करायची? लांबी काढायची आहे. त्यांनी अशा पद्धतीचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. बघा काय दिले त्यांनी? PS लंब RQ आणि QT लंब PR आणि बाजूंची माप दिलेत. RQ 6 दिलंय, ही बाजू 6 दिली. PS उंची आहे 6 आणि PR 12. म्हणजे ही पूर्ण लांबी किती आहे? 12 सेमी दिलेली आहे. पूर्ण लांबी इथपर्यंतची 12 सेमी ही पूर्ण लांबी. मला समजण्यासाठी लिहून घेतलेली हे अंतर. बघा हे फक्त एवढंच अंतर दिलेलं आहे आपल्याला आणि हे इथून इथपर्यंतचं अंतर दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं? QT काढायला सांगितलं. आता आपल्या नियमानुसार बघा, आता पहिल्यांदा एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर. आता पहिल्यांदा जर आपण पाया, आता संपूर्ण सूत्र येणार. आता काय कुठल्या 2 गुणोत्तर नाहीये 2 त्रिकोणाचं. त्यामुळे सरळ सूत्र काय येणार? 1/2 गुणिले पाया. जर आता समजा पाया जर तुम्ही RQ घेतला तर उंची काय येणार रे? PS. उंची काय येणार? PS. ठीक. मग आता या ठिकाणी जर तुम्ही लिहा तिथं वाटलं तर पाया RQ लिहा, RS लिहा. आता या किमती घालूया. बघ काय उत्तर येते. बरोबर 1/2. RQ माहिती आहे आपल्याला 6 आहे. PS 6 आहे. किती येते उत्तर? 2 6 14 7 18. 18 उत्तर आलेलं आहे. एका पद्धतीनं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं आपण. आता हाच त्रिकोण आणखी एका पद्धतीने लिहिते मी. बघा एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले. आता पाया की नाही मी PR घेते. आता उंची काय? पाया जर PR घेतला तर उंची काय येणार? उंची काय येणार? QT. उंची QT. पाया PR घेतलेला आहे. उंची QT जर घेतली आता इथं लिहा वाटलं तर मला सारखंच पाया PR व उंची. आता आपल्याला या ठिकाणी काय माहिती नाहीये. ह्या सगळ्या किमती माहिती नाही. जेवढ्या आहेत तेवढ्या घालूया. 1/2 गुणिले. आता ह्या उत्तराला मी 1 नाव देते.
पी आर मला माहिती आहे 12, क्यूटी माहिती नाहीये. आणि इथं भाग जातोय, तो भाग करून काय उत्तर येते बघा, बेसकल 12, 6 क्यूटी किंवा 6 गुणिले क्यूटी. ह्याला मी नाव देते 2. दोन्हीही मी एकाच त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढलेले, याचा अर्थ दोन्ही उत्तर सारखीच असली पाहिजे. मग 1 व 2 वरून काय लिहिते? 1 व 2 वरून काय लिहिता येईल बघा. हे दोन्हीची ह्या बाजू सारख्या आहेत, म्हणजे ह्या बाजू सुद्धा सारख्या आल्या पाहिजेत. म्हणजे 6 गुणिले क्यूटी बरोबर 18. ठीक आहे. आता इथं 6 गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार? क्यूटी बरोबर 18 भागिले 6. म्हणजे क्यूटी बरोबर काय येणार सांगा? 7 त्रिक 18. क्यूटी बरोबर 3. म्हणजे क्यूटीची लांबी किती असली पाहिजे? 3 सेमी असली पाहिजे. बघा इथे 2 भाग घालून मी इथं शॉर्टमध्ये उत्तर काढून घेतलंय. काय न भाग घालवता तुम्ही दोन्ही बाजू लिहिल्यात तरी सुद्धा चालतंय. बेक त्रिक 7 18 हे 18 उत्तर आलं. 1 आणि 2 वरून ह्या दोन्ही बाजू सारखे आहेत. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतात. 18 बरोबर 6 गुणिले क्यूटी. 6 गुणिले होतं, तिकडे गेल्या काय झालं? भागिले झालं. आणि त्याच्यावरून क्यूटीची किंमत किती आली? 6 तिकडे भागिले गेल्या क्यूटी बरोबर 3. म्हणजे क्यूटी ही उंची किती असली पाहिजे? 3 सेमी असली पाहिजे. आता ही चौथ्या उदाहरणाची ही आकृती बघा. या आकृतीमध्ये काय देताना त्यांनी दिले आपल्याला? एडी समांतर बीसी. एडी समांतर बीसी म्हणजे त्याच्यामधलं अंतर सारखं आहे, म्हणजे ही उंची समान आहे. आणि काय दिले? एपी लंब बीसी म्हणजे एपी ही उंची त्यांनी दिलेली आहे. आणि तुम्हाला विचारलंय काय? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बीडीसी या दोन्हीच्या भागाकाराचं गुणोत्तर काढ. म्हणजे एबीसी म्हणजे कुठला त्रिकोण येतोय? हा त्रिकोण येतोय बघा, एबीसी. आणि दुसरा त्रिकोण कुठला येणार आहे? तर तो आहे बीडीसी. व या दोन्ही त्रिकोणाची काय आहे? पायासारखा आहे. दोन्ही त्रिकोणाचा पायासारखा आहे ते लक्षात येते तुमच्या. पण उंचीचं काय? दोन्ही त्रिकोणाची उंची पण सारखीच आहे. हे बघा, ह्या त्रिकोणाची ही उंची घ्या, ह्या त्रिकोणाला ही उंची टाकली. आता या 2 रेषा समांतर दिल्यात त्यांनी देताना, त्यामुळे या उंच्या पण समानच असणार आहेत. हे काय आकृतीत त्यांनी दिलेलं नाही, तुमच्या माहितीसाठी ही उंची काढली मी. दोन्हीची उंची सारखीच आहे, म्हणजे याचं पाया पण सारखा आहे, उंची पण सारखं आहे. याचा अर्थ ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं असलं पाहिजे? समान असलं पाहिजे. आता ते लिहिताना कसं लिहायचं बघा. आता इथं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी बरोबर आपल्या नियमानुसार 2 त्रिकोणांच्या भागाकाराचं गुणोत्तर फक्त एबीसी ची लांबी गुणिले पाया गुणिले उंची. काय पाया आहे त्याचा? बीसी गुणिले उंची एपी. आणि इथं बीसीडी याचा पण पाया काय येतोय? बीसी गुणिले उंची एपी. तीच घेतली तरी चालते, दुसरी लिहिली तरी दोन्हीचा अर्थ तोच होतोय. एपीच लिहिते मी. म्हणजे याचं उत्तर काय येतंय? भाग जाऊन एकच येते. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय होतोय? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी. या दोन्ही त्रिकोणांची उंची कशी? दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं आहे? सारखं आहे. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळाच्या भागाकाराचं गुणोत्तर 1. आता ही पुढची आकृती बघा. आता याच्यामध्ये की नाही तुम्हाला 4 गुणोत्तर काढायला सांगितले त्यांनी. त्यासाठी आकृती अधिक व्यवस्थित बघायची. एक मुख्य आकृती आहे एबीसी. एकनं लंब टाकलाय, त्यानंतर बी बाजूवर हा पी बिंदू घेतला, इथून लंब काढून हा एक त्रिकोण तयार झाला. आता हे वेगवेगळे किती त्रिकोण तयार झाले बघा. मूळचा एक त्रिकोण, ह्या आकृतीमुळे तयार झालेला हा एक लहान त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा घेतला तर हा एक त्रिकोण. ह्याच्यात बऱ्यापैकी त्रिकोण तयार झाले. आपल्या कामाचे आपल्याला किती लागणार आहे तेवढे बघूया. पहिलं काय म्हणलंय त्यांनी? एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी भागिले पीबीसी. बघा, पी क्यू बी म्हणजे हा लहान त्रिकोण भागिले काय म्हणलंय त्यांनी? पीबीसी म्हणजे पीबीसी हा पूर्ण मोठा त्रिकोण. बघा, पी क्यू बी आणि पीबीसी हा पूर्ण तोच त्रिकोण मोठा केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? त्याची उंची तीच आहे.
PQ उंची आहे, म्हणजे याचं गुणोत्तर म्हणजे फक्त काय येतं रे, पाया. काय येणार याचा पाया, PQB चा पाया काय आहे, BQ आहे. आणि पूर्ण मोठा त्रिकोण घेतला तर त्याचा पाया येतोय BC. एवढंच उत्तर येणार. मात्र पुढे कारण काय लिहावं लागणार तुम्हाला, उंची समान, उंची PQ समान आहे, समान. ठीक आहे. आता हे दुसरं बघा, एरिया ऑफ त्रिकोण PBC. PBC बघा, तो इथला खालचा हा त्रिकोण आला पूर्णपणे मोठा PBC. आणि दुसरा आहे ABC. बघा परत BC कायम इथं पण दिसतंय, तिथं पण लक्षात येते पायासारखा आहे. बघा PBC आणि ABC हा पायासारखा आहे, पायासारखा आहे. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांचं गुणोत्तर म्हणजे फक्त उंची आहे. मग उंची कुठली कुठली येणार, PBC ची उंची आहे PQ, याची उंची आहे PQ उंची आहे. आणि दुसरा ABC ची उंची काय आहे, AB. इथं कारण लिहिताना काय लिहिणार तुम्ही, पाया समान. काय आहे पाया दोन्हीचा, पाया BC समान. तिसरं उदाहरण बघा, ABC आणि ADC. ABC आणि ADC काय कॉमन येतं ह्याच्यात, ABC आणि ADC. ADC दोन्हीची उंची सारखी, दोन्हीची काय आहे, उंची सारखी आहे. म्हणजे याचं गुणोत्तर काय येतंय, याचा पाया येतोय BC भागिले ADC. ADC चा पाया एवढाच येतोय की त्याची एक बाजूच उंची येते, या पूर्ण त्रिकोणाची पण तीच उंची येते. म्हणजे त्याचा पाया येतोय DC. म्हणजे इथं कारण काय लिहिणार तुम्ही, तिसऱ्याचं पाया उंची AD समान. मग परत एकदा सांगते, हा त्रिकोण आहे ABC, पूर्ण मोठा त्रिकोण, त्याची उंची AD आहे. आणि ADC एवढा जरी त्रिकोण घेतला तर त्याची उंची पण तीच आहे, ADच आहे. म्हणजे यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे फक्त काय येणार, ABC चा पाया पूर्ण BC भागिले लहान त्रिकोण, त्या हा काटकोन त्रिकोणाचा पाया DC, उंची समान. त्यामुळे याचं गुणोत्तर फक्त काय येणार, BC भागिले DC. पण आता एवढं सगळं मी सोडवून दिलेलं आहे. आता हे गुणोत्तर मात्र तुम्ही काढायचे आणि मला कमेंट्स बॉक्स मध्ये हे उत्तर तुम्ही काय करायचे, हा व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर करायचा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. आणखी काही शंका असल्या तर मला सांगा. थँक्यू.